विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता दिवस खूप कमी राहिलेले आहे. 15 दिवस राहिलेले आहे. जवळजवळ 15 दिवसाचे आता आपण धरू टेंटेटिव्हली की 15 दिवस राहिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यासाची गरज आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे योग्य नियोजन करून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या कसं करावं तर त्याबाबत आपण थोडी चर्चा करू. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे परंतु आता रिव्हिजनची गरज आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून अभ्यासाला सुरुवातच केली नाही, हे दोन्हीसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये ज्यांनी अजून ज्यांना पॅटर्नच माहीत नाही तर त्यांनी पहिलं काय केलं पाहिजे, तर पहिलं त्यांनी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम काय हे माहिती करून घ्यायला पाहिजे. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी जर सुरुवातच अजून केली नसेल त्यांच्यासाठी गरजेचं आहे की परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम. त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका. तर आता ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास त्यांचा चांगला झालेला आहे तर त्यांनी काय करायचं, जुन्या प्रश्नपत्रिका एक सॉल्व करून पाहावी. तर त्यातून तुम्हाला कळतं की काय करायचं काय नाही करायचं. त्यानंतर तिसरं म्हणजे स्मार्ट प्लॅन करणं गरजेचं आहे की आता सगळा अभ्यास तुम्हाला एकदा ज्यांना रिव्हिजन करायची त्यासाठी नियोजन गरजेचं आहे आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी देखील योग्य नियोजन गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे कोणते पक्के विषय किंवा कच्चे विषय, म्हणजे तुम्ही कोणत्या विषयामध्ये पक्के आहात, कोणत्या विषयामध्ये कच्चे आहात, किंवा कोणते तुमचे टॉपिक चांगले झालेले आहेत आणि कोणते अजून वीक आहे हे कसं ओळखायचं. त्यानंतर वेळेचं नियोजन कसं करायचं आणि शांत संयम ठेवून पेपर सॉल्व करताना लक्षपूर्वक शांत संयम आणि लक्षपूर्वक पेपर कसा सॉल्व करायचा याबाबत आज आपण थोडीशी चर्चा करूया. सुरुवात करूया. तर पेपरचे स्वरूप कसे आहे, प्रत्येकाला माहिती की पेपर हा किती असतो, 2.5 तासाचा पेपर आहे. प्रत्येक पेपरसाठी 2.5 तास असतात. एकूण गुण 150 आहे. बहुपर्यायी प्रश्न आहे. नकारात्मक गुण इथे नाही. चुकीच्या प्रश्नांचे गुण इथे कापले जात नाहीत. तर आता हे तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासक्रमचा सिलेबस दाखवला होता आणि तसेच हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते हे देखील सांगितलं होतं की बालमानसशास्त्र जर पेपर 1 असेल तर बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, भाषा 1 आणि भाषा 2, गणित, परिसर अभ्यास असे 30 प्रश्न असतात आणि टोटल 150 मार्काचे हे प्रश्न असतात. बहुपर्यायी आणि त्याला 150 गुण हे असतात. तर यासाठी 2.5 तासाचा कालावधी हा असतो. हे पेपर 1चं झालं. तसंच पेपर 2चं जे काय आहे त्यामध्ये बालमानसशास्त्राला परत 30 गुण असतात, 30 प्रश्न असतात. भाषा 1ला, भाषा 2ला 30 असतात. व तसेच ज्यांचं गणित आणि विज्ञान आहे त्या दोन्हींचे मिळून 60 प्रश्न आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल स्टडी आहे त्याला 60 प्रश्न, त्याला 60 गुण असतात. म्हणजे टोटल 150 गुण, 150 बहुपर्यायी प्रश्न, अशा प्रकारची ही रचना असते. तर हे तर झालं स्वरूप. आणि ज्या विद्यार्थ्यांचं आरक्षणातून असतं म्हणजे OBC किंवा वेगळे कास्टचे, तर त्यांना काय करावं लागतं, त्यांना 83 गुण काय असतात, 83 गुणावर त्यांचं पासिंग असतं आणि जे ओपनवाल्यांना 90 गुणावर पासिंग असतं. हे सर्वांना ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती आहे चांगली गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवात करूया की आता पुढं काय करायचं. ज्यांना रिव्हिजन करायचं आहे आणि ज्यांना अजून अभ्यासच केलेला नाही आहे त्यांनी काय करायचं. तर अनेक जण काय करतात, पुस्तक उघडतात आत्ता आणि वाचायला सुरुवात करतात, पण कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं हेच त्यांना माहीत नसतं. तर आता त्यासाठी काय करायचं की तुम्ही मग त्याचा दुसरा मार्ग असतो. तो दुसरा मार्ग काय, तर आधी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाणून घ्यावं लागेल आणि दुसरा म्हणजे की तुम्हाला अचूक मार्ग हा की तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ती सोडून पाहावी लागेल. आणि जुनी प्रश्नपत्रिका सोडवली की तुम्हाला काय होईल की कळेल की कोणते विषय तुम्हाला कोणत्या विषयामध्ये तुम्ही चांगले आहात, कोणते नाही आहे. आता समजा तुम्ही ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही घ्या. त्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करा आणि कोणत्या टॉपिकवर जास्त करून प्रश्न विचारले गेलेले ते टॉपिक तुम्हाला बाजूला काढावे लागतील आणि मग त्या टॉपिकचा तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. म्हणजे मग जर कमी वेळामध्ये अभ्यास करायचा असेल तर जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला आधी जुन्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करावं लागेल आणि त्यानंतर मग तुम्हाला ते टॉपिक कळतील की कोणत्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं आणि कोणत्याच विषयाला किती महत्त्व द्यायचं आहे. आता समजा ज्या विद्यार्थ्यांचं मराठी आणि इंग्रजी असेल तर त्यांना मराठीमधले काही जे टॉपिक असतील तेच फक्त ग्रामरमधले कच्चे असतील, बाकीचे सगळे पक्के टॉपिक असतील. तर मग त्यांनी काय करायचं, मॉक टेस्ट द्या
किंवा एक जे जुने ओल्ड पेपर असतात ते सॉल्व करा, जुन्या प्रश्नपत्रिका, आणि मग त्यातून तुम्हाला समजेल की तुमचे कोणते टॉपिक आता कच्चे राहिलेत आणि कोणते टॉपिकची चांगली तयारी झाली. जर प्रश्न बरोबर आले तर तुमचे ते टॉपिकची तयारी आहे, आणि ज्याचे कच्चे आहेत त्याच तेवढेच टॉपिकचा मग काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि रिव्हिजन करावे लागेल. तसंच आता हे तुम्हाला कसं जाणून घ्यायचं की कोणते टॉपिकचा अभ्यास करायला पाहिजे आणि कोणता विषय तुमच्यासाठी चांगला आहे, त्यातले कोणते टॉपिक महत्त्वाचे आणि कोणते टॉपिक कमी महत्त्वाचे आहेत, तर कसा अभ्यास करायचा. तर त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करावं लागेल, म्हणजे ॲनालिसिस करावं लागतं. आता मी मराठी भाषा पेपरचं एक ॲनालिसिस केलेलं आहे. तर 2013 ते 2025 जेवढे काही प्रश्न विचारले गेले होते तर ते मी थोडेफार माझ्याकडून नजर चुकीने राहू शकतात, परंतु माझ्या मनाने मी एक केलेलं आहे अशा प्रकारे ॲनालिसिस. तर ते कोणते प्रश्न किती वेळेस विचारले गेले तर ते तुम्ही पाहू शकता की भाषा, लिपी, व्याकरण, रसगण यावर जवळजवळ 23 प्रश्न विचारलेत. वर्णमालावर 19 प्रश्न विचारले. संधीवर आत्तापर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींचं केलेलं आहे. तर दोन्हींचे कंबाईन करून मी एवढे प्रश्न संख्या दाखवत आहे. तर ज्याचे संधीवर आत्तापर्यंत 12 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर उपसर्ग आणि प्रत्यय शब्द याच्यावर किती विचारले गेले तर 16 प्रश्न विचारले. शब्दाच्या जातीवर 4 प्रश्न, लिंगावर 13 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर वचनावर 14 प्रश्न विचारले गेले. सामान्य रूपावर 2च प्रश्न विचारले गेलेत. विभक्तीवर 9 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर सामान्य नामावर 16 प्रश्न विचारले गेले. सर्वनामावर 9 प्रश्न विचारले गेले. विशेषणावर 12 प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर क्रियापदावर 10 प्रश्न विचारले गेले आहेत. अव्ययावर 10 प्रश्न, प्रयोगावर 10 प्रश्न, तसेच समासावर 12 प्रश्न, वाक्याच्या प्रकारवर 24 प्रश्न विचारलेत. अलंकारवर 14 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर विरामचिन्हांवर 15 प्रश्न विचारले गेले. समानार्थी शब्दावर 26 प्रश्न विचारले गेले. विरुद्धार्थी शब्दावर 17 प्रश्न विचारले गेले आहेत. एका समूहाबद्दल एक शब्द याच्यावर 9 प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणी व वाक्प्रचार याच्यावर 34 प्रश्न विचारले गेलेत. शुद्ध अशुद्ध शब्द यावर 23 प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर साहित्य आणि साहित्यिक याच्यावर जवळजवळ 54 प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये प्रश्न विचारले गेलेत. त्या सर्व प्रश्नांचं टोटल मी इथं टाकलेली आहे आत्तापर्यंत जेवढं 2013 ते 2025 तसे उतारा वाचनावर 67 प्रश्न विचारले गेलेत. तर उतारा वाचनावर 67 प्रश्न का, तर पहिलं काय करायचं की पहिलं जे काही पेपर 1 कवितेचा उतारा असायचा, परंतु पेपर 2 कवितेचा उतारा नसायचा. तो उतारा वाचन जे होतं ते त्याच्यामध्ये कवितेवरील प्रश्न हे पेपर 2 नसायचे. त्यामुळे कवितेवर प्रश्न इथं 43च आहे, आणि जे म्हणजे पेपर 1 विचारले जायचे पहिले, परंतु 24 सालपासून दोन्हीकडे विचारले जायला लागले. परंतु त्याआधी तसं नव्हतं. परंतु पेपर 1 आणि 2 दोन्हीमध्ये उतारा वाचनावर मात्र दोन्हीकडं प्रश्न विचारले जायचे. त्यामुळे इथं 67 प्रश्न आहेत आणि कवितेवर मात्र किती येतं 43 प्रश्न आहेत. म्हणजे आता 24 सालपासून हे दोन्ही विचारले जायला लागलं दोन्ही पेपरमध्ये, परंतु पहिलं पेपर 1 फक्त कवितेवरचे प्रश्न हे विचारले जायचे. त्यामुळे इथं हे कमी प्रश्न दिसत आहे आणि उतारा वाचनाचे जास्त दिसत आहे, कारण तिथं मग उतारा वाचन मात्र दोन्हीकडे विचारलं जात होतं. आता पुढे पाहूया. तर पत्रलेखनावर किती प्रश्न विचारले, तर पत्रलेखनावर 14 प्रश्न, त्रुटी शोधण्यावर 3 प्रश्न आणि काळावर 17 प्रश्न. तर अशा प्रकारे हे विश्लेषण मी मराठी भाषा पेपरचं केलेलं होतं. तर ते एक महत्त्वाचं आहे की ते मला यातून आता तुमचे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्हाला कोणते अभ्यास करायचं, तर ज्यावर जास्त प्रश्न विचारले गेले आहेत, तर आता उतारा वाचन, कविता वाचन ते तर सर्वांना येतं. बाकीचे जे कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तुम्हाला येत आहे, तर त्या प्रश्नांचं काय करा, ते टॉपिक तुम्ही निवडा, आणि ज्याच्यावर जास्त करून प्रश्न विचारले गेले नाहीत त्याचा जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. असेच तुम्ही इतर विषयांचं देखील करून अभ्यासाला सुरुवात ज्यांनी अजून केली नाही त्यांनी करू शकता, आणि ज्यांनी अभ्यासात चांगले ज्यांना रिव्हिजन करायचं ते देखील अशा प्रकारे करू शकता. तर आता योग्य नियोजनासाठी मी जे तुम्हाला सांगितलं की आता तुम्हाला पक्के विषय
म्हणजे त्याचं काय करावं लागेल, आता मग जे तुमचे विषय पक्के आहेत त्याची काय करावं लागेल, उजळणी करावी लागेल आणि त्याचे गुण पक्के करा. आणि कच्चे विषय जे आहेत त्या विषयावर अधिक लक्ष देऊन बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. म्हणजे काय करायचं, आता जे काही तुमचे आता पक्के विषय किंवा एखादा विषय आहे तो पक्का आहे, परंतु त्याच्यात कोणते कोणते टॉपिक आहे, तर मग त्या टॉपिकमधले जे तुमचे चांगले टॉपिक आहे सोप्या करून अवघडाकडे आपण म्हणतो ना जायचं, तर तसं मग काय करायचं की जे सोपे टॉपिक आहे त्याचा आधी पटपट अभ्यास करून टाकायचा आणि जे अवघड टॉपिक आहेत त्या टॉपिकला जास्त वेळ द्या. म्हणजे त्यासाठी मग एक काय नियोजन करणे गरजेचं आहे. कच्चे विषय किंवा कच्चे टॉपिक जे तुमचे आहेत त्याचं काय करायचं, बेसिक कन्सेप्ट तुम्ही काय करून घ्या, क्लिअर करा. म्हणजे तेवढ्याच टॉपिकची बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायची, नंतर परत मॉक टेस्ट सॉल्व करा किंवा एखाद्या जुनी प्रश्नपत्रिका सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला काय होईल की तुमचं एक लक्षात येईल की आता आपला हा टॉपिक काय झाला, पक्का झालेला आहे. अशा प्रकारे जेवढं करायचा अभ्यास आणि नंतर एक पेपर सॉल्व करून पाहायचा, मॉक टेस्ट सॉल्व करा किंवा जुन्या प्रश्नपत्रिका सॉल्व करा, काहीही तुम्ही सॉल्व करून तुमचं रिव्हिजन हे करून झालेलं आहे की नाही अभ्यास हे तुम्ही पाहू शकता. तर पुढे जाऊया की त्यानंतर काय आहे की दिशा मेहनत जर तुम्ही केली तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी तुम्हाला अचूक नियोजन आणि वेळेचे योग्य नियोजन करणं हे अभ्यासासाठी खूप काय असतं, गरजेचं असतं. तर आता मी जसं सांगितलं की तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला म्हणजे आता सकाळपासून भाषेत तुम्हाला जेवढे विषय आहे, आता तुम्ही जर पेपर 1 देणार असाल, पेपर 2 देणार असाल, तर त्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत, तर बालमानसशास्त्र, भाषा 1, भाषा 2, इतर गणित आहे, परिसर अभ्यास आहे. मग त्यावर तुम्हाला काय करावं लागेल की सकाळपासून काही वेळ तासाचं नियोजन करायचं की एवढा वेळ मी पहिलं बालविकास करणार, मग गणित करणार, मग नंतर विज्ञानाचा अभ्यास करणार, किंवा पेपर 1 साठी मी एवढे दिवस देतो, पेपर 2 साठी तेवढे दिवस देणार. असं तुम्हाला दिवसाचं तासाचं काय करावं लागेल, नियोजन करावं लागेल. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की जो टॉपिक काय करा, ॲनालिसिस करून टॉपिक निवडा की कोणते टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि कोणते टॉपिक नाही. त्यानुसार मग काय करावं लागेल, तुम्ही ते टॉपिक लिहून काढा की जे तुमचे कच्चे आहेत आणि त्याच टॉपिकचा अभ्यास करा. आणि नंतर मग परत जुना पेपर किंवा मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमचा टॉपिक आणि अभ्यास झाला आहे की नाही हे एक चेक करता. आठवड्यामध्ये 2-3 तरी तुम्ही मॉक टेस्ट देऊन स्वतःचं अभ्यास झाला आहे की नाही ह्याचं काय करा, रिव्हिजन करत राहा. तसेच वेळेचं नियोजन हे प्रत्येक गरजेचं आहे. जसे शेवटच्या दिवस आहेत आता, मग आता या शेवटच्या दिवसामध्ये प्रत्येक तासाचा तुम्हाला काय करावं लागेल, योग्य वापर हा करावा लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी समजा तुम्ही दोन्ही पेपर देत असेल तर एक दिवस एका पेपरचा अभ्यास करायचा, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पेपरचा अभ्यास करायचा. पहिल्या पेपरच्या अभ्यासामध्ये मग तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 तासाचं नियोजन करा की पहिलं बालविकास, मग भाषा 1, भाषा 2, भाषा त्यानंतर परिसर अभ्यास, गणित, असं प्रत्येकाला वेळ ठरवून द्या आणि त्यानुसार त्याचा काय करा, अभ्यास करा. आणि मग तुम्हाला ते टॉपिक जसे मी तुम्हाला सांगितलं ॲनालिसिस करून पहा की कोणत्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, त्या टॉपिकचा आधी अभ्यास करायचा आणि ज्या टॉपिकवर कमी प्रमाणात प्रश्न विचारले जातात त्याच्यावर नंतर अभ्यास करायचा. अशा प्रकारे एक नियोजन करा आणि शेवटचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये रिव्हिजनला वेळ जास्तीत जास्त ठेवा. आणि आज ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी काय करायचं, सतत मॉक टेस्ट आता तुम्ही सॉल्व करू शकता किंवा जे तुमचे टॉपिक तुम्हाला कच्चे वाचतात त्या टॉपिकच्या कन्सेप्ट क्लिअर करून परत मॉक टेस्ट देत राहायची. अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल, हा अभ्यासाची तयारी आता करावी लागेल. तसेच परीक्षेच्या दिवशी काय करायचं की परीक्षेच्या दिवशी पेपरचं स्वरूप तुम्हाला माहितीच आहे. मग पेपरचं स्वरूप जर तुम्हाला माहिती आहे तर मग तुम्हाला काय करावं लागेल की पेपरमध्ये आता समज पेपर 1 आहे तर पेपर 1 मध्ये गणिताला सर्वात जास्त वेळ लागतो, कारण जे मॅथ्स सायन्सचे स्टुडंट असतात ते पटापट गणित सॉल्व करू शकतात, परंतु जे नॉर्मल स्टुडंट असतात त्यांना पटापट गणित सॉल्व करता येत नाही. तर मग त्यासाठी मग आपण बाकीच्या विषयांमधून आपला वेळ कमीत कमी त्याच्यामध्ये वेळ जाऊन इकडं गणिताला जास्त वेळ देता येईल अशा प्रकारे काय करायचं, तुम्ही नियोजन करायचं. तसेच इतर सब्जेक्टचं देखील तुम्हाला स्वतः ठरवायचं की तुम्हाला कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे. तर हे तुम्ही एक पेपरच्या आधीच तुम्ही काय करायचं, नियोजन करून घ्यायचं वेळेचं आणि त्यानुसार त्या वेळेमध्ये आपला तेवढा पेपर हा सॉल्व झाला पाहिजे, हे महत्त्वाचं. नाही तर मग काय होतं की आपण एकाच पेपरला खूप वेळ एकाच ह्याला समजा बालमानसशास्त्राचे प्रश्न सॉल्व करायला गेलं तर त्यालाच खूप वेळ दिला तर मग इतर भाषा 1, भाषा 2 आणि बाकीच्या प्रश्नांना काय होतं, वेळ कमी पडतो. म्हणून वेळेचं नियोजन हे गरजेचं असतं. तर या
विद्यार्थी मित्रांनो, तर हे काय तर आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे की विद्यार्थी काय करतात की पहिला प्रश्न आपण सॉल्व केला की नंतर परत पुढे गेलं की अरे आपला हा चुकला होता की काय म्हणून पाहण्यासाठी परत मागे जातात. तर तसं न करता असं करू नका की परत मागे जाऊन परत त्या प्रश्नाविषयी विचार करायचा, अरे आपलं हे उत्तर बरोबर होतं का, हे बरोबर आहे का चूक आहे. तर त्याच्यामुळं कन्फ्युजन निर्माण होतं आणि नकारात्मकता निर्माण होतात. जसं सकारात्मक काय पाहिजे, दृष्टिकोन ठेवला पाहिजे, शांत राहा, संयमी ठेवा आणि लक्ष पेपरवर ठेवायचं, पुढे जात राहायचं, मागं वळून परत पाहायचं नाही. चुकलं असो बरोबर असो आधीच करताना थोडंसं विचारपूर्वक करायचं, म्हणजे मग मागं जायची गरज पडत नाही आणि परत मागं जाऊन पाहू नका. त्यांनी मग जर चुकलं असेल तर तुम्हाला निगेटिव्हिटी येते आणि मग पुढच्या प्रश्नांवर देखील काय होतं, त्याचा इफेक्ट होतो. म्हणून तसं न करता तुम्ही जे काही आहे की तुम्ही शांत राहा, संयम ठेवा आणि व्यवस्थित पेपर सॉल्व करा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं नियोजन करून 15 दिवसामध्ये अभ्यासाची तयारीही करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर देखील शेअर करा आणि चांगल्या प्रकारे अशा प्रकारे तुम्ही तुमचं नियोजन योग्य करून तुमचा अभ्यासाची तयारी करा. मी देखील तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट करत राहील, जेवढे माझ्याच्याने होतील, जेवढे महत्त्वाचे टॉपिकबद्दल व्हिडिओ करता येईल तेवढे मी करेल. तुम्हाला जर पेपरचं ॲनालिसिस पाहिजे असेल तर तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला पेपरचं ॲनालिसिस करून देऊ कोणत्या सब्जेक्टचं, तर मी ते देखील तुम्हाला करून देईल. पण त्यासाठी तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पूर्ण पाहिला असेल तर तुमच्या सर्वांचे धन्यवाद.